मित्रांनो, नातं जपणं म्हणजे फक्त शब्दातलं प्रेम नाही, तर ती एक अशी भावना आहे जी मुलींच्या मनात हळूहळू घर करत जाते. मुलगी नेहमी त्या मुलाकडे आकर्षित होते, जो तिचं ऐकतो, तिला समजून घेतो आणि तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींना महत्त्व देतो. लक्षात ठेवा, मुलगी इम्प्रेस करायची असेल तर तुम्हाला शो ऑफ, पैशांचा वापर किंवा ओव्हर स्मार्ट ॲटिट्यूड दाखवायची गरज नाही. तिच्या मनात जागा पक्की करायची असेल तर तिला खरं प्रेम, खरं लक्ष द्या तिच्याकडे आणि खरं विश्वास द्या. सगळ्यात पहिली गोष्ट ऐकणे. मुलींना खूप वेळा बोलायला आवडतं. त्या त्यांचा दिवस कसा गेला, कोणाशी काय झालं, काय बरोबर नाही वाटलं हे सांगतात. आणि इथेच मुलगा वेगळा ठरतो. जर तुम्ही तिचं बोलणं खरंच मन लावून ऐकलत, मध्ये मध्ये तिच्या भावनांना समजून घेतलं, तर तिला जाणवते की हा मुलगा माझ्यासाठी आहे. हे ऐकणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर तिच्या भावनांना तुमच्या भावनांना इतकंच महत्त्व देणं आहे. दुसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व. मुलगी कधीही मोठ्या गिफ्टमुळे खुश होत नाही, पण ती खुश होते जेव्हा तुम्ही तिच्या छोट्या आवडी लक्षात ठेवता. तिला आवडणारा रंग, तिचा फेवरेट सॉन्ग, तिचा वाढदिवस, अगदी तिला चहा आवडतो की कॉफी, या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर सरप्राईज दिलंत तर तिच्या मनात तुमची जागा पक्की होते. तिसरी गोष्ट, आदर. मुलीला कधीही इम्प्रेस करण्याचा सोपा मार्ग म्हणजे तिला खराखुरा रिस्पेक्ट देणं. तिचं मत ऐका, तिला स्वतःचं वर्ल्ड आहे हे स्वीकारा. मुलगी त्या मुलाकडे कायमची अट्रॅक्ट होते जो तिच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअलिटीला महत्त्व देतो. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस एवढं म्हणालात तरी तिच्या हृदयात तुमची वेगळी ओळख तयार होते. चौथी गोष्ट, समजून घेणं. मुलगी जेव्हा उदास असते तिला जास्त काही शब्द नको असतात. तिला फक्त तुमची साथ हवी असते. कधीकधी तिच्या डोळ्यात बघून मी आहे ना तुझ्यासाठी एवढं सांगितलं तर शब्दांपेक्षा जास्त काही मनाला भेटतं. खरी ताकद ही मुलाच्या हातात नाही तर त्याच्या खऱ्या भावनांमध्ये असते. पाचवी गोष्ट, विश्वास. नातं टिकवायचं असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा पाया आहे. मुलगी त्या मुलाकडे फिदा होते ज्याला ती निसंकोच सगळं सांगू शकते, जो तिच्यावर कधी शंका घेत नाही. लक्षात ठेवा, नातं म्हणजे नेहमीच रोज आय लव्ह यू म्हणणं नाही, तर एकमेकांचा विश्वास टिकवणं आहे. सहावी गोष्ट, स्वतःचा स्वभाव. मुली शो ऑफ करणाऱ्यांवर फिदा होत नाहीत. तिला हवा असतो साधा, सोपा पण खराखुरा माणूस. मुलगी त्या मुलाकडे आकर्षित होते जो स्वतःला बदलत नाही पण चांगलं होण्यासाठी प्रयत्न करतो. सातवी गोष्ट, हास्य. मुलीचं मन जिंकायचं असेल तर तिला हसवायला शिका. हलकं फुलकं वातावरण तयार करा. इनोसंट जोक्स करा. तिच्या चेहऱ्यावर स्मित आणा, कारण मुलगी त्या मुलाला कधी विसरत नाही ज्याने तिच्या कठीण काळातही तिला हसवलं. आठवी गोष्ट, फ्युचरची स्वप्न. मुलीला नेहमी असा मुलगा हवा असतो ज्याला एम आहे, डायरेक्शन आहे. जर तुम्ही स्वतःच्या फ्युचरबद्दल सिरियस असाल, तुमची स्वप्न आणि गोल तिला सांगाल, तर तिला जाणवते की या मुलासोबत माझं उद्याही सुरक्षित आहे. नववी गोष्ट, त्याग. कधीकधी तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करणं, तिच्यासोबत वॉकला जाणं, तिच्या आवडीचा पिक्चर बघणं, तिच्यासाठी वेळ काढणं, हे सॅक्रिफाईस तिला मनापासून स्पर्श करतात. 10वी गोष्ट, खरं प्रेम शेवटी सगळं एका गोष्टीवर येतं. तुमचं प्रेम खरं आहे का? जर तुमच्या डोळ्यांतून, शब्दातून, वागण्यातून तिच्यासाठी प्रेम जाणवलं तर ती कायमची तुमच्या हृदयात घर करून बसते. मित्रांनो, मुलीचं हृदय जिंकायचं असेल तर तिला इम्प्रेस करण्याचा विचार सोडा. तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करा. तुमची काळजी, तुमचं हसणं, तुमचा स्वभाव आणि तुमचं खरं मन हेच ते कीज आहेत ज्याने तिच्या हृदयाचं डोअर कायमचं तुमच्यासाठी उघडेल. आणि शेवटी एवढंच सांगतो, मुलगी तुमच्यावर प्रेम करत नाही, ती तुमच्यावर विश्वास ठेवते. जर तुम्ही तिचा तो विश्वास जिंकलात तर समजा तुम्ही तिचं हृदय कायमचं जिंकलात.